लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात धुमाकूळ घालणारा मोटारसायकल चोर मुंबई नाका पोलिसांच्या हाती लागलाय। त्यानं 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। संस्थेच्या ताब्यातून 1,05,000 रुपये किमतीच्या 4 मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे। त्याच्या अटकेने अजून काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आलेला आहे। त्यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। या संदर्भात अशोक गिरी यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे। दुपारनंतर डीबी पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की भारतनगरमध्ये एक इसम 2 चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येत आहे। त्या अनुषंगाने आमच्या डीबीचे PSI शेख आणि डीबीचे ASI सोनार त्यांच्या पथकासह भारतनगर येथे पोहोचले आणि सदर आरोपीला 2 गाड्यासह ताब्यात घेतलं। त्यांनी अजून 2 गाड्याची आपल्याला कबुली दिली। अशा त्याच्याकडून 4 मोटरसायकल आपण रिकव्हर केलेले आहेत। एकच आरोपी आहे, त्याच्याकडून आपल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एक गुन्हा गंगापूरचा आहे आणि एक गुन्हा इंदिरानगरचा आहे। असे 4 मोटरसायकल आपण त्याच्याकडून रिकव्हर केलेले आहेत। रेकॉर्डवरचा आहे सोहेल उर्फ पप्पू अन्सारी, हा भारतनगरचाच राहणारा आहे आणि तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच आमचे झोन 1चे पोलीस उपायुक्त सर, सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या डीबी पथकाने केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे। पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। भारतनगर भागात 2 चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळालेली होती। त्यानुसार पथकानं भारतनगर येथील नंदिनी नदीच्या किनारी असलेल्या मस्जिदच्या बाजूची गल्ली नंबर 12 येथे सापळा लावला। चोरटा एका दुचाकीवर बसून विक्री करताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 2 मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या असून त्याने अजून 2 मोटरसायकली काढून दिलेल्या आहेत। संशयिताच्या अटकेने मुंबई नाका पोलिसांचे 2 तर इंदिरानगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रत्येकी 1 असे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।